तर आणखी एक महत्त्वाची बातमी, पालघरच्या वाड्यांमध्ये एक रुग्णवाहिका पाण्यात अडकलेली आहे। पालघरमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस झालेला आहे। कालपासूनच पालघरमध्ये आपण बघतोय की पावसाने रौद्र रूप धारण केलं होतं आणि आज सकाळपासून हा मुसळधार पाऊस आणि त्यामध्ये एक रुग्णवाहिका जी आहे ती या पावसाच्या पाण्यात अडकली होती, बंद पडली होती आणि त्यानंतर या ठिकाणी असणारे जे स्थानिक होते त्या सगळ्यांनी या रुग्णवाहिकेला या पावसाच्या पाण्यातून मार्ग काढून दिलेला आहे आणि ही रुग्णवाहिका मग पुढे मार्गस्थ झालेली आपण बघतोय। ही दृश्य यावेळेस एक रुग्णवाहिका पालघरमध्ये या पावसाच्या पाण्यात अडकून पडली। ॲम्ब्युलन्स मध्ये पेशंट आहे। पालघरमध्ये कालपासूनच जोरदार पाऊस झालेला आहे, जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं आहे। ॲम्ब्युलन्स मध्ये पेशंट आहे। पालघर पाठोपाठ भिवंडीमध्ये देखील मुसळधार पावसाचा हाहाकार सुरू आहे। अनेक सखल भागांमध्ये पावसाचं पाणी साचलेलं आहे, रस्त्यांना तळ्याचं स्वरूप आलेलं आहे। भिवंडीच्या ईदगाह परिसरात एक स्कूल बस पाण्यात अडकली होती। भाजी मार्केट, नजराणा सर्कल परिसर पाण्याखाली गेलेला आहे। तीन बत्ती मंडई, शिवाजी चौक जलमय झालेला आहे। नागरिकांच्या घरात आणि दुकानांमध्येही पावसाचं पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसान झालंय। यावेळेस हे दृश्य आपण बघतोय, ईदगाह परिसरात देखील पावसाचं पाणी शिरलेलं आहे आणि नजराणा सर्कल हा सगळा भाग जो आहे तो पूर्णपणे पावसाच्या पाण्यात सध्या पाहायला मिळतोय। सकल भाग जलमय झालेला आहे, रस्त्यांना तळ्याचं स्वरूप आलेलं आहे। तर आणखीन एक महत्त्वाची बातमी, एकीकडे आपण बघतोय पावसानं जोर धरलेला आहे तर तिथं आता बुशी डॅमवर पर्यटकांना जाण्यासाठी मज्जाव करण्यात आलेला आहे। पाण्याच्या प्रवाहात वाढ झाली आहे आणि त्यामुळे आता पर्यटकांना इथं जाता येणार नाही। प्रशासनानं पर्यटकांना जाऊ नये त्यासाठी म्हणून आता इथं सूचना देखील जारी केलेली आहे। तरी देखील काही पर्यटक जे आहेत ते इथं हुल्लडबाजी करतायत। पर्यटकांकडून सेल्फी काढण्यासाठी बुशी डॅमच्या पायऱ्यांवर जाऊन जीवाचा खेळ सुरू आहे। सेल्फी काढले जात आहेत आणि आपल्या सगळ्यांनाच खरं तर माहिती आहे, काही दिवसांपूर्वीच एक कुटुंब अशाच प्रकारे या पावसाच्या पाण्यात या धबधब्याजवळ गेलं होतं आणि तिथं सेल्फी काढत असताना पाण्याचा प्रवाह वाढला आणि संपूर्ण कुटुंब या पावसाच्या पाण्यामध्ये या प्रवाहात वाहून गेलं होतं। या दुर्घटनेनंतरही पर्यटकांनी मात्र कोणताही धडा घेतलेला नाही असंच सध्या तरी दिसून येत आहे।